या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। दारूच्या नशेत महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी थेट पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे तक्रार। याबाबत अधिक माहिती अशी, यातील अप्पू कांबळे, गणेश कांबळे यांच्याकडून संबंधित तक्रारदार महिला अरुणा बेंजरपे यांना व इतर महिलांना अप्पू कांबळे, गणेश कांबळे यांनी महिलांच्या परवानगीशिवाय व्हिडिओ तयार करत होते। त्या दरम्यान यातील महिलांनी त्यांना तुम्ही असे करू नका असे हटकले असता यातील तक्रारदार महिलेच्या अंगावर धावून येऊन नाही ते कृत्य केल्याप्रकरणी संबंधित महिला अरुणा बेंजरपे यांनी थेट या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून वारंवार संबंधितांकडून असे प्रकार होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। दरम्यान संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले आहे। यातील तक्रारदार महिला काय म्हणत आहेत ते पहा। माझं नाव अरुणा प्रकाश बेंजरपे, मी शिवसेना व्यक्ती जिल्हा प्रमुख आहे आणि सोशल वर्क म्हणून माझं सिव्हिल हॉस्पिटलला मतिमंद मुलांसाठी, वेड्या लोकांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी मी काम करत असते आणि माझं स्वतःचं स्पष्टीकरण आहे। त्या अंतर्गत आम्ही बहुउद्देशीय संस्था चालत काम करत असतो। साहेब, आता ही तिसरी वेळ आहे आम्ही अर्ज द्यायची त्याच मुलांच्या विरोधात। ही मुलं प्रत्येक वेळेस दारू पितात, बायकांचे व्हिडिओ काढतात आणि आम्ही विरोध केला की बायकांच्या अंगावर मारायला येतात। रात्रभर फोन गोंधळ घालतात, बायकांना मारायला अंगावर येतात आणि आम्ही ह्या लोकांना विरोध केला की हे इतका गुन्हा घालतो त्याला विचार। आणि मी प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला अर्ज देत नाही असं नाही, अर्ज देतोय। कालच्या वेळेस पण ह्या लोकांनी बायका आरतीला उभारले देवीच्या, मंगळवार होता काल, आणि दोन्ही मंदिर समोर आहेत। बायका आरतीला उभारलेलं असताना हे पोरांनी दारू पिऊन त्यांच्याबरोबर त्यांची आई असते आणि 5 बहिणी सुद्धा असतात। ते काल नव्हते 5 बहिणी, तर ताई होती। आईच्या गळ्यामध्ये हात घालून मोबाईल घेतला आणि बायकांचं रेकॉर्डिंग करत होता। तर त्यातली एक महिला मला म्हणली की ते व्हिडिओ काढताय। तर मी म्हटलं का व्हिडिओ काढायला लागलास म्हणल्याबरोबर तो आमच्या घरापाशी येऊन आरेरीची भाषा करून ओढाओढी केला, अंगाला झटला, कपडे ओढाओढी केला, माझा विवेचन करण्याचा प्रयत्न केला आणि तसल्याच मी 112ला कॉल केला आम्हाला मदत करा म्हणून। ती लोक आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आले येऊन, नंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही रितसर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंद करा। ठीक आहे म्हटलं। मग सगळ्या महिलांना घेऊन मी म्हटलं मी अगोदर जाते, तुम्ही नंतर मी या रिक्षा करून, तर मी गाडीवर गेले। मग मी जाईपर्यंत ही मुलं येऊन बसलेले होते आणि त्यांची आई येऊन बसले होते तक्रार द्यायला की आम्हाला शिवीगाळी केली आणि ह्या रोडने आम्हाला त्यांनी जायला देत। त्या अगोदर सुद्धा असंच एकदा ज्यावेळेस त्यांनी महिलांचा व्हिडिओ काढला, देवीच्या टायमाला, देवीचा उत्सव होता त्या टायमाला महिलांचा व्हिडिओ काढला त्यांनी। व्हिडिओ काढल्यावर त्यावेळेस त्यांनी कंप्लेंट नोंद केली होती। त्यावेळेस त्यांच्याच समाजातल्या महिलांना त्यांनी बोलावून आमची माफी मागून आम्ही नंतर ह्या रोडनी येणार नाही असं आम्हाला व्हिडिओ करून दिलं आणि त्यांच्या मुलांच्या समोर हे लिहून दिलं की आम्ही पुढं हे करणार नाही। काय नाव आहे त्यांचं? आम्हाला माफ करा। गणेश कांबळे आणि अप्पू कांबळे, जिजाबाई कांबळे आणि त्याच्या 4 बहिणी आहेत ज्यांची नावं आम्हाला इतकी माहीत नाही आहे। राहायला कुठे आहेत? बेदरे कन्यानगर, कुमारनगर। आता तुम्ही CP साहेबांना भेटलात, काय म्हणले साहेब? साहेब म्हणले की उद्याच्याला आम्ही त्यांना घेऊन यायला सांगितलं। त्यांनी तिकडल्या साहेबांना, विजापुराच्या साहेबांना फोन करून सांगितलं की इथं आणून हजर करा उद्याच्या आणि योग्य ती कारवाई करू म्हणून मला त्यांनी आश्वासन दिलं आणि मला भरोसा आहे पोलीस प्रशासनावरती। फक्त काल जे झालं विजापूर पोलीस चौकीमध्ये, चव्हाण साहेबांनी जी अरेरीची भाषा माझ्याबरोबर केली ती एका महिलेला अरेरीची भाषा करणं योग्य आहे का? एका अधिकाऱ्याने एका महिलेला, ती एक समाजसेविका आहे मी आणि एक मदतीसाठी गेले होते मी आणि त्यांच्या CCTV फुटेजमध्ये बघा त्या मुलांनी पोलिसांना धमक्या काढली, मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे आणि तरीसुद्धा साहेब त्यांना दाबायचं सोडून मलाच दाबतात ही कुठली पद्धत झाली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।